राज्यपालांचं अभिभाषण झालं, सगळ्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? कारण शक्तीपीठ महामार्गासंदर्भात सुद्धा कौतुक राज्यपालांनी भाषणामध्ये केले, त्याचा विरोध कोल्हापूरमधील काही शेतकऱ्यांनी केलेला आहे. राज्यपालांचं भाषण अभिभाषण माननीय राज्यपालांचा आदर ठेवून सरकारने लिहून दिलेले भाषण हे वरवरचा मुलामा आहे. मग कृषी विभागाविषयी बोलला असेल, त्यांनी सौर ऊर्जेविषयी बोललं असेल, शक्तीपीठ मार्गाविषयी बोललं असेल, सत्यता अतिशय वेगळी आहे. राज्यपालांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका अतिशय वेगळी आहे. ह्या सगळ्या भूमिका जनतेच्या विरोधातल्या आहे. जे दिसतं तसं प्रत्यक्षात तिथं नाहीच आहे काही कोणत्याच गोष्टी. अशा भूमिका राज्यपालांनी मांडलेल्या आहे. कारण राज्यपालाचं अभिभाषण हे अभिभाषणाचा फार्स होता, तो राज्यपालांनी पार पाडलेला आहे. ज्या प्रकारे शक्तीपीठ महामार्ग ज्याला विरोध होतोय त्याचं कौतुक राज्यपालांनी केलं, त्याच्याकडे कसं बघताय? शिवाय ज्या पुरवणी मागण्या आहेत त्या पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा आकडेवारी समोर आलेली आहे. नाही, शक्तीपीठ मार्ग जर एवढं कौतुक राज्यपाल करतायत तर ठिकठिकाणचे शेतकरी का विरोध करतायत? ठिकठिकाणचे गावकरी का विरोध करतायत? तुम्हाला रस्त्याचा मार्ग बदलण्याची वेळ का आलेली आहे? पार जिथपासून निघतो आणि जिथपर्यंत पोहोचणार आहे सगळ्या ठिकाणच्या लोकांचा, विशेषतः शेतकऱ्यांचा मोठा विरोध या शक्तीपीठाच्या मार्गाला आहे. दुसरा राहिला पुरवणी मागण्याचा विषय. मला वाटतं त्याच्यावर चर्चा सभागृहात होणार आहे, त्यामुळे आत्ताच फार बोलायची आवश्यकता नाही. परंतु सरकारची तिजोरीत पूर्णपणे रिकामी झालेली आहे. पुरवणी मागण्यावर दिसेल. मला वाटतं आत्ताच बोलण्यापेक्षा सभागृहात या विषयावर आम्ही विस्तृतपणे बोलू. माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची तुम्ही मागणी केली, त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. धनंजय मुंडेंचा सुद्धा राजीनामा मागितला जातोय. अजून 14 दिवस हे अधिवेशन चालणार आहे, त्यामध्ये कशा प्रकारे रणनीती असेल? हे पहा, माणिकराव कोकाटे जे मंत्री आहेत या राज्य मंत्रिमंडळातले, हा मुद्दा आम्ही मांडला सभागृहात. माणिकराव कोकाटेंना शिक्षा झालेली आहे 2 वर्षाची. ते दोषी आढळलेले आहे. शिक्षा झाली त्या क्षणाला यांचं सदस्यत्व रद्द होत असतं किंवा झालेलं आहे असं समजलं पाहिजे. ठीक आहे, त्या शिक्षेला तुम्ही अपील करा, कोणत्या कोर्टात जायचं जा, उच्च न्यायालयात जा, सर्वोच्च न्यायालयात जा, तिथून काय तुम्हाला निकाल आणायचा मांडायचा तो मांडा, तो पुन्हा द्या, तुमचं सदस्यत्व रिइस्टेट होऊ शकतं. पण आत्ताच्या घडीला माणिकराव कोकाटेंचं सदस्यत्व रद्द झाल्याचं सूचित विधानसभेच्या अध्यक्षांनी करायला पाहिजे. सरकारने सुद्धा तीच भूमिका घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जे सभागृहात वक्तव्य केलेलं ते चुकीचं आहे. यांच्या शिक्षेला कोणती स्थगिती अजून मिळालेली नाही. त्याच्यामुळं माणिकराव कोकाटे हे दोषी आढळल्यामुळं निवडणुकीचा जो अपात्रतेचा कायदा आहे, नियम आहे, त्याच्यामध्ये ते अपात्र ठरलेले स्पष्ट होतं आहे. आणि याच्याविषयी भले आज जास्त चर्चा करता आली नाही, परंतु या अधिवेशनात हा मुद्दा निश्चित मांडू. राहिला धनंजय मुंडेंचा प्रश्न. धनंजय मुंडेंच्या सोबत मागच्या 2.5 वर्ष मागच्या काळात मंत्री असताना, पालकमंत्री असताना सावलीसारखे असणारे वाल्मिक कराड हे बीडच्या मस्साजोग प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. आणि या वाल्मिक कराडांनी धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर खंडणीसाठी, धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर खंडणीसाठी लोकांना धमकावल्याचं सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे. आणि या गोष्टी सत्य असतील तर याच्यात धनंजय मुंडे सुद्धा आरोपी आहे. जर तुम्ही लिंक खंडणीची लावत असाल, खंडणीनंतर अपहरणाची लावत असाल, अपहरणानंतर खुनाची लावत असाल, तर ही खंडणी मागण्याच्या आधीच्या बैठका झाल्या, ही सुद्धा लिंकमध्ये येतं. आणि याच्यात धनंजय मुंडे असले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे. सभागृहात निश्चित ही भूमिका आम्ही मांडू. बारसू संदर्भात आज वृत्तपत्रांमध्ये आलंय की बारसूमध्येच रिफायनरी होणार. रिफायनरी कंपनी आंध्र प्रदेश किंवा गुजरातमध्ये विचार करी, मात्र मुख्यमंत्री म्हणतात बारसूमध्येच ही रिफायनरी होणार आहे, ज्याला तुमच्या पक्षाचा विरोध आहे, तिथल्या गावकऱ्यांचा विरोध आहे. पक्षाचा विरोध नाही, तिथल्या गावकऱ्यांचा विरोध आहे, त्या भागातील जनतेचा विरोध आहे, शेतकऱ्यांचा विरोध आहे. आणि या भूमिकेच्या बाजूने शिवसेना राहिलेली आहे आणि शिवसेना राहणार. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की नैतिकतेचं अधपतन झालेलं नाहीये धनंजय मुंडेच्या प्रकरणात किंवा माणिकराव कोकाटेच्या प्रकरणात. पण स्वतः दादा म्हणाले होते की माझ्यावर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा आम्ही नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता. मग नैतिकतेला नेमकं होतंय काय?
मुख्यमंत्र्यांनी अधपतनाची व्याख्या बदलली असेल तर मला माहिती नाही, परंतु ज्या व्यक्तीच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठका होतात, बैठका जे घेतात ते 302चे मुख्य आरोपी ठरतात. हे नैतिक अधपतन आहे की नाही आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.